देवेंद्र फडणवीसांना चितपट केल्याचा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। पंकजा मुंडे जानकरांना उमेदवारी, एकनाथ खडसेंची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, या सगळ्यांचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय असं अंधारे यांनी म्हटलेलं आहे। तर फडणवीस राज्याचे नेते असून देखील विनोद तावडे यांच्याकडे सगळे अधिकार जात आहेत, त्यांचं राजकीय वजन कमी होत आहे असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। एकीकडे देवेंद्रजींना 2-2 दिवस वेटिंग करायला लागणं, मात्र नवनीत राणा यांना 1 तासाच्या आत अमित शहा यांना भेट करायला मिळणं, ही सगळी जर एकूण घटनाक्रम बघितला तर राज्याच्या राजकारणातला भाजपाचा सत्ता केंद्र जो देवेंद्र फडणवीसांच्या हाती होता, तो सत्ता केंद्रबिंदू हा केंद्रातल्या महाराष्ट्रातला नेता म्हणवणाऱ्या विनोद तावडेंकडे सरकत आहे का, हे म्हणण्याला पुरेसा वाव आहे। फडणवीस साहेबांचं महत्त्व कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी होईल या भीतीपोटी ते कुठल्याही लेवलला जाऊन काही प्रकारचे वक्तव्य तिथे करत आहेत। त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब, त्या व्यक्तीच्या हातामध्येच एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत। आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपमध्ये, राज्यातल्या भाजपमध्ये जे फॉलोअर्स होते, नेते त्यांच्या पाठीमागे फिरायचे, ते आता तिथं न फिरता दिल्ली वाऱ्या जास्त करत आहेत, हे सुद्धा आता आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं।